दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानिमित्त शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये श्रीराम मंदिराचा आकर्षण देखावा तयार करण्यात आला। तसेच शेगाव शहरातील विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व देशवासियांचे लक्ष लागलेले अयोध्या येथील श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त 22 जानेवारी रोजी शेगाव शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शेगाव शहराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम मूर्ती महापूजा, अभिषेक व आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळीपासून ते दुपारपर्यंत शेगाव शहरातील अनेक मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक, ध्वजपूजन, आरती व महाआरती भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले। गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची पूजा व आरती जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्षा सौ शकुंतला पांडुरंग बुच, नगरसेवक गजानन जवंजाळ, मंदिर परिसर विजय ददगाळ, बालू गर्दळे व मंदिर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज पूर्ण भारतवर्षामध्ये जणू जानेवारी महिन्याच्या 22 तारखेला दिवाळी आली असून ती दिवाळी आज शेगावमध्ये, विदर्भाची पंढरी शेगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। आपण पाहत आहोत की पूर्ण शेगाव शहर हे राममय झालं असून सर्व शेगावमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक चौक, तो शिवाजी चौक असो, तो गांधी चौक असो, तो महाराजा अग्रसेन चौक असो, प्रत्येक ठिकाणी गाजावाजात श्रीरामाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। आणि आज आम्ही सामूहिक आरती, महाआरती ठेवली असून रात्री 8 वाजता स्थानिक अग्रसेन चौकामध्ये या महाआरतीचे आयोजन करणार असून इथे सर्व उपस्थित राहणार आहेत। जय श्रीराम, जय जय